नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. नर्मदा परिक्रमा आमची पूर्ण होण्यासाठी जी काही कार्यवाही करायची होती शेवटच्या दिवशीची, ती करण्यासाठी आम्ही रंगदूत अवधूत आश्रम इथं आमचा मुक्काम होता. त्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही आदल्या दिवशीच गेलो होतो आणि आदल्या दिवशी गेल्यानंतर आम्ही तिथं सांगितलं होतं की असं असं आम्ही आलेलो आहोत आणि साधारणपणे आम्हाला म्हणजे उद्या काय काय करायला लागेल काय नाही हे सगळी जरा आयडिया दिलीत तर आम्हाला बरं होईल. मग त्यांनी काय केलं की आम्हाला सांगितलं की तुम्ही असं करा, सकाळी नाश्ता करून तुम्ही लवकरात लवकर नदीच्या किनाऱ्यावर जावा. किनाऱ्यावर गेल्यानंतर तिथं तुम्ही किनाऱ्यावर जाऊन हे करा, म्हणजे नदीचं पूजन वगैरे सगळं जे आहे तो पाठ तुम्ही तिथं करू शकता. तो झाल्यानंतर तुम्हाला कढाई आणि कन्यापूजन करावं लागेल. तर म्हणलं त्यासाठी व्यवस्था काय, तर मग त्याने आम्हाला एक माणूस गाठून दिला आणि त्या माणसानं म्हणजे त्या माणसाला मी सगळं सांगितलं. मग तो म्हणला ठीक आहे. आम्ही जिथं उतरलो होतो ते त्यांच्या आश्रमातच उतरलो होतो नारेश्वरला. तिथून अगदी इझिली चालत आम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आलो. जसं आम्ही निघताना झालो तसंच आत्ताही होतं आणि तशी गर्दी कमी होती आणि आम्हाला अगदी व्यवस्थितपणे तिथं थांबता आलं. मग त्याचे काही संकल्पपूर्तीचं पाणी बदलायचं असतं, नवीन घ्यायचं असतं, त्याच्यानंतर पाया पडायचं असतं, त्याच्यानंतर संकल्पपूर्ती झाल्याबद्दल दान करायचं असतं, म्हणजे कन्यादान म्हणतो तसं आपण काय 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 दान करायचं असतं. तर ते सगळं जो पार्ट आहे तो आमचं तयारी करूनच गेलो होतो आम्ही. त्यामुळे तिथं आम्हाला माता पण भेटल्या, मातांनाही दान केलं आम्ही. सगळं दान धर्म सगळा कंप्लीट केला आणि मग त्या माणसानं आम्हाला सांगितलं की मंदिरात या. मग आम्ही मंदिरात गेलो तर नेमकं त्यांचं शाळेचं काहीतरी शेड्यूलचा प्रॉब्लेम आल्यामुळे तो म्हणला की तुम्हाला म्हणलं होतं मी 9 वाजता पण थोडासा उशीर होईल. मग आम्ही त्याला म्हणलं की तू कढई बिढई बाकी सगळं आणून ठेव आणि आणल्यानंतर कन्या आल्या की आपण लगेच बाहेर पडू. मग त्या पद्धतीनं साधारणपणे 10 वाजता कन्या आल्या. नंतर कन्या आल्यानंतर त्यांचं पूजन केलं. त्यांना आम्ही काय काय द्यायचं होतं ते आम्ही परत येताना घेतलं होतं वाटेमध्ये. ते सगळं कन्यादान केलं. कन्यांना काय 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 द्यायचं होतं, शाळेचं साहित्य असेल, वह्या, पुस्तकं, कुंकू, काय काय बरंच होतं. सगळं आम्ही त्यांना दिलं. ते देऊन झाल्यानंतर मग आम्ही तिथं प्रसाद घेतला. परत एकदा अवधूत महाराजांच्या आश्रमामध्ये गेलो, तिथं नमस्कार केला, 5 मिनिटं तिथं बसलो. तिथून परत मैयाच्या किनारी गेलो, मैयाचं जल डोक्यावर घेतलं, मैयाच्या पाया पडलो आणि तिथून तिला सांगून आम्ही आता काय असतं की तिथं जे पाणी घेतलेलं असतं ते ओंकारेश्वरला जाऊन व्हायचं असतं. तर ते तिला सांगितलं की आम्ही आमच्या सवडीनं जाऊन ओंकारेश्वरला भाऊ, फक्त आम्हाला आता घरी जाण्यासाठी परवानगी दे. त्याप्रमाणे आम्ही तिथून निघालो, वरती आलो, गाडीमध्ये सगळं सामान भरलं आणि जे पहिल्या दिवशी आम्ही केलं होतं की पहिल्या दिवशी मी काय केलं होतं, जेंट्स एका गाडीमध्ये आणि लेडीज एका गाडीमध्ये. आता काय झालं होतं की आमच्यातले जे आमचे बहिणीचे मिस्टर होते त्यांना डोंबिवलीला जायला लागणार होतं आणि आम्ही जाणार होतो अंबरनाथला. मग त्यामुळे विजयराव आणि म्हणजे विजयराव बर्वे हे त्यांच्या गाडीमध्ये शिफ्ट झाले आणि ते त्या गाडीमध्ये त्यांच्या त्यांच्या गाडीमध्ये शिफ्ट झाले. मग सामान बदलाबदली काय काय होती ती सगळी आम्ही करून घेतली. आमच्या गाडीमध्ये देशपांडे साहेब, त्यांच्या मिसेस, मी आणि माझी मिसेस आम्ही 4 जण होतो. मग आम्ही परत एकदा मैयाच्या पाया पडलो आणि आम्ही तिथून निघालो. आता काय झालं होतं की ऑलरेडी 11-12 वाजले होते आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीत संध्याकाळी परत आमच्या घरी पोचायचं होतं, म्हणजे अंबरनाथला पोचायचं होतं. मग त्याप्रमाणे आम्ही ड्रायव्हिंगला सुरुवात केली. आम्ही प्रेटी फास्ट होतो नो डाऊट, परंतु प्रचंड रश होता. मग आम्हाला असं समजलं की ठाणे मार्गे जायचं असेल तर आडकाडकी होऊ शकते. म्हणून आम्ही म्हणजे ठाण्याला जो बायपास जातो त्याच्या बरंच अलीकडं आतल्या बाजूला सरकून तुम्ही वाडा मार्गे जाऊ शकता. मग आम्ही वाडा मार्गे गेलो. फक्त आता जाताना काय झालं होतं की वाडा मार्गे जाताना तिथं रस्त्याचं काम चालल्यामुळे त्याला काही पर्यायी रस्ता आहे का आम्ही शोधत होतो आणि तोही पर्यायी रस्ता आम्हाला मिळाला. थोडा वेळ जास्ती लागला, फक्त ट्रॅफिकमध्ये कुठेही अडकलो नाही. मग आम्ही तो रस्ता घेतला आणि साधारणपणे आम्ही 6:30-7 वाजता आमच्या अंबरनाथच्या घरी होतो. मग घरी आल्यानंतर बाहेर पडलो, जेवण केलं, रेस्ट घेतली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी देशपांडे साहेब त्यांच्या घरी यायला परत निघाले. त्यांना आम्ही रेल्वेमध्ये बसवायची व्यवस्था केली आणि आम्ही 1-2 दिवस थांबून येणार होतो कारण आमची घरची काही कामं होती. तर असं आम्ही तिथं सगळं केलं आणि परत जेव्हा आम्ही कोल्हापुरात आलो तेव्हा कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापूरमध्ये कन्यापूजन केलं
आणि आमच्या नर्मदा परिक्रमेची सांगता केली. आता ही सांगता अशी करून चालत नाही, तर आम्हाला परत ओंकारेश्वरला जायला लागणार होतं. तर नेमकं त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला, त्यामुळे वर्ष दीड वर्ष कुठेही जाता आलं नाही आणि त्याच्यानंतर आम्ही ओंकारेश्वरला गेलो. ओंकारेश्वरच्या मानधाता परिक्रमेचा एक वेगळा व्हिडिओ मी करणारच आहे, तो ह्याच्या फॉलोअप मध्येच असेल, पण तुम्ही करणार आहे तर तोही तुम्हाला बघायला मिळेल. यस, तुम्ही हे सगळं ऐकत असल्याबद्दल धन्यवाद. आणि नर्मदा मायेच्या कृपेनंच हे सगळं झालेलं आहे. नर्मदा मायेची कृपा नसती तर ह्यातलं काहीही झालं नसतं. म्हणजे आमची परिक्रमाही झाली नसती आणि आता तुम्हाला सांगतोय ही पण तिचीच कृपा आहे. तिच्याच कृपेनं आम्ही हे तुम्हाला सगळं सांगतोय. धन्यवाद ऐकत असल्याबद्दल. नर्मदा मैया की जय. नर्मदा मैया की जय. नर्मदा मैया की जय. नर्मदाष्टक. नर्मदे हर नर्मदे हर, सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम, द्विषत्सु पाप जात जातकारी वारि संयुतम, कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं, कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकम्, सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, महागभीर नीरपूर पापदूत भूतलम्, ध्वनत्समस्त पातकारी दारितापदाचलम्, जगल्लये महाभये मृकण्डुसूनु हर्म्यदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, गतं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा, मृकुण्डुसूनु शौनकासुरारि सेवि सर्वदा, पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, अलक्ष लक्ष किन्नरा मरासुरादि पूजितं, सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष कूजितं, वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादि शर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, सनत कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदै, धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदै, रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधं, ततस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायकं, विरञ्चि विष्णु शङ्कर स्वकीय धाम वर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, अहो मृतं स्वनं श्रुतं महेश केश जातटे, किरातसूत वाडवेषु पंडिते शठे नटे, दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, इदन्तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा, पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा, सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं, पुनर्भवानरा न वै विलोकयन्ति रौरवम्, पुनर्भवानरा न वै विलोकयन्ति रौरवम्, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, नर्मदा मैया की जय.